I can guess something. Thank you so. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. जर नसेल केलं तर लगेच जा आणि सबस्क्राईब करा सो दॅट यू कॅन सी माय नेक्स्ट व्लॉग. सो गाईज, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शिर्डी जर्नीचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. तर आम्ही पुण्यावरून इव्हनिंगला निघालो होतो नागपूर येण्यासाठी आणि मध्येच आम्ही डिसाईड केलं की आम्हाला शिर्डीला स्टे करायचं आहे, कारण आम्हाला नेक्स्ट डे करायचं होतं साईबाबांचं दर्शन. अराउंड 10 PM आम्ही शिर्डीला पोहोचलो होतो. शिर्डी हे देवस्थान खूप सुंदर आहे, पण इथली मला एक गोष्ट ही नाही आवडत की इथले रोड बिलकुल पण छान नाहीये. मी जेव्हा पण इथे व्हिजिट केला, इथे नेहमी रोडचं काम चालू असते, तर रात्रीच्या वेळी तरी तुम्हाला फारच सेफली गाडी चालवावं लागतं. आम्ही आमच्या हॉटेलच्या अगदी जवळ पोहोचलोच होतो, पण चेक इन करायच्या आधी आमची इच्छा होती की आम्हाला शिर्डीला रात्री थोडंसं फिरायचं होतं, कारण नेक्स्ट डे आम्ही इव्हनिंग पर्यंत चेकआउट करणार होतो. सो आम्हाला तिथे रात्री नाही थांबता आलं असतं, म्हणून आजच आम्ही थोडंसं तिथे एक्सप्लोर करून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकता, हेच ते मंदिर आहे साईबाबांचं, जिथे आम्ही उद्या दर्शन करायसाठी येणार आहोत. पुणेवरून शिर्डीला येताना आम्ही ऑन द वे डिनर तर केलं होतं, पण इथे आम्हाला मॅकडोनल्ड दिसलं आणि सौ आणि माझं इथला बर्गर आणि सॉफ्टी खूप फेवरेट आहे. सो आम्ही इथे व्हिजिट करायचं ठरवलं. लास्ट टाइम आम्ही जेव्हा शिर्डीला आलो होतो तेव्हा सुद्धा माझी इथे यायची खूप इच्छा होती, पण त्यांचं क्लोजिंग टाइम असल्यामुळे आम्ही इथे नाही येऊ शकलो. पण यावेळेस सौने मला प्रॉमिस केलं होतं की यावेळेस इथली सॉफ्टी आम्ही डेफिनेटली ट्राय करणार. तर आमचा ऑर्डर रेडी होता. मला आणि आईंना चॉको डिप सॉफ्टी नाही आवडत, त्यामुळे आम्ही प्लेन व्हॅनिला सॉफ्टी ऑर्डर केली होती अँड इट वॉज ऍक्च्युअली गुड इन टेस्ट. त्यानंतर डिरेक्टली आम्ही आमच्या हॉटेलसाठी निघालो होतो आणि विदिन 5 मिनिट्स आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो होतो. ऍक्च्युली आमचं लगेज भरपूर असल्यामुळे सौला या गोष्टीचा खूप प्रॉब्लेम फेस करावा लागला. त्यांना पूर्ण लगेज कारमध्ये प्रॉपरली ऍडजस्ट करावं लागत होतं आणि शिर्डीचा प्लॅन नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर ऍडजस्टमेंट केलेलं. आता आम्हाला परत बाहेर काढावं लागलं. तर आमच्या हॉटेलचं नाव होतं जेसी कॅसल. आम्ही जेव्हा पण शिर्डीला येतो तेव्हा आम्ही इथे स्टे करत असतो. तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल की तुम्ही जर कधी शिर्डीला गेलात तर तुम्ही तिथे स्टे करू शकता. This is our room. हाय गाईज, तर आम्ही आता आमच्या रूमला पोहोचलेलो आहे आणि हे आमची रूम. यू कॅन सी दिस. आम्ही जेसी कॅसल असं एक हॉटेल आहे शिर्डीला. सो या हॉटेलला आम्ही नेहमी थांबत असतो आणि खूप छान सर्विस आहे इथली आणि हे हॉटेलसुद्धा खूप छान आहे. तर यावेळीसुद्धा आम्ही इथे स्टे केला आहे. सो आय लाईक दिस रूम. Hi. I got something for you. What? What's this? काय आहे? सोनी काहीतरी आणलंय माझं. काय होतं? बिली तेच ठेवून होता. नाही बघितलं होतं पण मी. What's this? There's something for you. लड़की और उनकी आधी बातें सुनने की आदत. नाही आहे यार. हातात आहे. बट ते मी असं नाही देऊ शकत तुला. मग? ते मला तुला द्यावं लागेल असं. What? Okay. I can guess something. Wow. Thank you so. It's beautiful. Wait. Good to know that you like it. Yeah, but it's beautiful. That's why I got it for you. Thank you. Thank you. There's something. Is there something else? Yep. Guess what? Guess what? Bracelet? Nah. Yes, it's a bracelet. It's a bracelet. You saw it. No. Okay, let me just remove the wrapper. Okay. Hold on. यार यहाँ पे ना लाइट्स बहुत कम है, इसके वजह से वीडियो बिल्कुल भी अच्छा नहीं आ रहा है. बट आई एम ट्राइंग टू रिकॉर्ड दिस ब्यूटीफुल मोमेंट क्योंकि सौ ने मेरे लिए कुछ गिफ्ट्स लाए हैं.
वाय नॉट. ओके आंखें बंद रखो तुम. ओके हाँ थोड़ा आय आंखें होप. बंद ओके रखो. ओके. Now you can see. वाव, इट्स ब्युटिफुल यार. खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर आहे सौ. It took almost 1 hour to search this. To search this specific one. Oh, it's amazing. It's very beautiful. I like it. हे माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं. आय एम सुपर हॅपी बिकॉज मला खूप छान सरप्राईज मिळाला आहे. सो मी आता माझ्या हातातले ते ब्रासलेट्स रिमूव्ह केल्या जस्ट टू शो दिस की हे ब्युटिफुल ब्रासलेट जे आहे ते सौनी माझ्यासाठी हैदराबादवरून आणलं आहे. आणि ही रिंगसुद्धा खूप सुंदर आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की ते हैदराबादला गेले होते. मी पुण्याला होती. आम्ही 5 डेजपर्यंत सोबत नव्हतो. आता आम्ही इथे शिर्डीला आलो आहे. आम्ही नागपूरला जाणार होतो आणि मध्येच आम्ही डिसाईड केलं की आम्हाला इथे दर्शन पण घ्यायचं आहे, स्टे पण करायचं आहे. तर किती सुंदर, म्हणजे किती सुंदर ब्रासलेट आहे हे आणि किती सुंदर रिंग आहे. आय एम व्हेरी हॅपी. वाव, नाइस चॉइस. हाँ सो कुछ तो सीख गया भाई 1 साल में मैं. Ignore the color of the bag, guys. why? अँड दिस वॉज ऑल अबाउट द सरप्राईज जे सौनी मला दिलं होतं अँड आय वॉज हॅपी विथ इट. सो गाईज आता आम्ही खूप टायर्ड आहे, त्याच्यामुळे आता आम्ही करणार आहे रेस्ट. आपण भेटू उद्या. खूप छान असे सरप्राईजेस मिळाले आहे मला आणि एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. बाय बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो मॉर्निंग इन शिर्डी. आता आम्ही उठलो आहे. ही आमची मॉर्निंग आहे शिर्डीमध्ये. इकडे काही व्ह्यू नाही दिसणार तुम्हाला कारण इथे फक्त एकच व्ह्यू बघण्यासारखा आहे. आता आम्ही जाणार आहे ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही लगेच आमच्या रूमला गेलो, फ्रेश झालो. आज आम्हाला जायचं होतं साईबाबांच्या दर्शनासाठी. हॉटेलची गाडी आम्हाला पिकअप करायसाठी येणार होती, त्यासाठी मी झाली लवकर रेडी अँड दिस वॉज माय आउटफिट फॉर द डे. हाय गाईज, तर आम्ही झालो आता रेडी. आम्ही चाललो आहे साईबाबांच्या दर्शनासाठी. तर काल रात्री आम्ही आलो पुण्यावरून शिर्डीला. आम्ही नागपूरला जाता जाता डिसाईड केलं की आम्हाला शिर्डीला थांबून साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यासाठी आम्ही इथे थांबलो. जेसी कॅसल म्हणून हे हॉटेल आहे जिथे आम्ही नेहमी स्टे करत असतो. आम्ही दर 2 महिन्यातून वगैरे एकदा तरी शिर्डीला येतच असतो. तर आम्ही याच हॉटेलला थांबतो. छान सर्विस आहे या हॉटेलची. आणि काल रात्री इथे आल्यानंतर मी तुम्हाला जसं दाखवलं, इथलं हॉटेल दाखवलं, इथली रूम दाखवली. तर आणि यू कॅन सी की तुम्हाला काल जे मी सरप्राईज दाखवलं होतं तर ते मी आज वेअर केलं आहे या आउटफिटवर. आणखी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मला आयडिया नव्हतं की आम्ही कुठल्या देवस्थानवर वगैरे जाणार आहे. आम्ही पुण्याला गेलो होतो तर मी कुठलाच असा ट्रेडिशनल आउटफिट वेगळा नव्हता आणला. एक मी कॅरी केला होता माझ्यासोबत. मी नेहमी एक ट्रेडिशनल आउटफिट कॅरी करत असते जो आज आणला होता सोबत. मी तो याच्या आधी जेव्हा मी शिर्डीला आली होती तेव्हा सेम आउटफिट वेअर केला होता. तर माझी इच्छा नव्हती तो आउटफिट वेअर करायची. त्यामुळे जेव्हा मी आईला सांगितलं की असं सगळं झालं आहे तर आईने मला सजेस्ट केलं की त्यांच्याकडे 2 ट्रेडिशनल ड्रेसेस आहे एक्स्ट्राचे. त्यांनी मला ऑप्शन दिला ज्यातला मी हा एक चूज केला आणि आज मी आईचा एक ट्रेडिशनल आउटफिट घातलेला आहे जो फार सुंदर दिसत आहे. आता आमच्याकडे थोडा वेळ आहे आणि त्यानंतर आम्ही यांची स्वतःची गाडी असते त्याने आम्ही जाणार दर्शनासाठी. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं आहे शिर्डीचं साईबाबांचं मंदिर वगैरे. लेट्स सी यू सून. बाय बाय. हाय गाईज, सो आजचा हा आमचा आउटफिट राहणार आहे सिम्पल इट गुड. सो आता आम्ही थोड्या वेळात जाणारच आहो मंदिरात आणि तिकडे मोबाईल्स अलाउड नसतात तर आम्ही मे बी मंदिराच्या आतमधलं तर नाही दाखवू शकू
बट मंदिराच्या बाहेरचं वातावरण कसं असते तुम्हाला जर बघायचं आहे तर बघत राहा व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. मिस नाही करायचं असेल तर बघत राहा. त्यांनी पूर्ण खाली दिलं, काही होतच नाही त्याला. तर मला सौ विचारत आहे चेकआउटच्या वेळेस की यामध्ये जे एक मिनिट, यामध्ये जे हे होतं, हे होतं, हे होतं, हे कुठे गेले? आता मला काय माहिती कुठे गेले, तर हे कुठे गेले? हे कॉफी तू पागल आहे का थोडी? मला काय माहिती कुठे गेले. हे बघा हेच खाली, विचारत ना कुठे गेले ते सुद्धा ते नाही माहिती नाही आहे. माहिती मला. ही माझी पर्स आहे. हे खाली दिलं त्यांनी, हे खाली दिलं त्यांनी. हा मला मग विचारते. तर हे शुगरचं आहे ना, शुगर. देखना गाइस, एक दिन इतनी बड़ी व्लॉगर बनूंगी ना मैं, इतनी बड़ी व्लॉगर बनूंगी, लोग मेरे साथ सेल्फी निकालने आएंगे और मैं बोलूंगी उन्हें कि कम लेट्स टेक अ सेल्फी टुगेदर. हे काय असते म्हणजे आग लागली होती विसरून गेली काय? अरे यार. तर आमची सगळी मस्ती झाल्यानंतर फायनली वी वर रेडी टू गो. अहो चला. जी गाडी हॉटेलनी आम्हाला प्रोव्हाइड केली होती मंदिरला जाण्यासाठी ती खाली आलेली होती. तुमसे ना हो पाएगा. अरे मी तर घाबरली. मला वाटलं इथून मोकळा आहे. तुम्ही अशी फोटो काढायला गेली तर एकदम भीती वाटली मला. बापरे. वाटतं ना? चलो 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 दर्शनाच्या मूड मध्ये चलो. काही चप्पल. जय साईराम. हॉटेलमध्ये तर आम्हाला काहीच नाही जाणवलं, पण जेव्हा आम्ही हॉटेलच्या खाली आलो तेव्हा ही ऊन बघून भाई साहब. खूपच ऊन आहे यार. तर गाडी आम्हाला पिकअप करायसाठी आलेली होती. ही तीच गाडी आहे जी हॉटेलनी आम्हाला प्रोव्हाइड केली आहे मंदिरला जाण्यासाठी. आम्ही शिर्डीला नेहमी येत असतो, त्यामुळे आम्हाला इथे काहीच डिफिकल्टी नाही जात. बिकॉज आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कुठल्या गेट नंबर मध्ये तुम्हाला एंट्री मिळेल, कुठून तुम्हाला पास घ्यायची असते, इथे फोन सुद्धा अलाउ नसते, तर ते कुठे सबमिट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. जर याआधी तुम्ही शिर्डीला नाही आले आहे तर डोंट वरी, माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार. तर आम्ही फायनली मंदिरामध्ये पोहोचलो होतो आणि सगळ्यात आधी आम्ही गेलो पास काउंटरवर, जिथे पासेस आपण डिजिटली काढू शकतो. डिजिटल पास साठी तुम्हाला फक्त तुमच्या आधार कार्ड नंबरची आवश्यकता असते आणि सोबतच तुम्हाला पर पर्सन 200 रुपीज पे करावं लागतं. आणि जर तुम्हाला डिजिटल पास नाही काढता येत आहे तर तुम्ही गेट नंबर 6 जवळ जाऊन काउंटरवरून सुद्धा पास घेऊ शकता. मंदिराच्या आत फोन अलाव नसल्यामुळे इथे तुम्हाला 5 रुपीज पर फोन देऊन तुम्हाला तुमचा फोन सबमिट करावा लागतं. तर आता आम्ही जातोय दर्शनासाठी. माझ्याकडे फोन राहणार नाही, त्यामुळे मी काही रेकॉर्ड करू शकणार नाही, तर आपण डिरेक्टली भेटू दर्शन झाल्यानंतर. सो हॅलो एव्हरीवन विथ दी स्टार्ट फेज. आता आम्ही 3 तासानंतर मंदिरामधून बाहेर आलो आहे. आम्हाला दर्शन करण्यासाठी कुठलीच अडचण नाही गेली आणि आमचं खूप छान असं दर्शन झालं. मंदिराबाहेर खूप सुंदर असे शॉप्स आहे, जिथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि आम्हाला खूप भूक लागली असल्यामुळे मंदिराच्या अगदी एक्झिट वर इथे उडुपी एक्सप्रेस असं रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही नेहमी लंच करत असतो आणि यावेळी सुद्धा आम्ही तिथेच आलो होतो लंच करण्यासाठी. लंच झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली हॉटेलला जाण्यासाठी निघालो होतो, बिकॉज ऑलरेडी आमची गाडी आम्हाला पिकअप करायसाठी आली होती. विदिन 5 मिनिट्स आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो. आम्ही आलोय आता रिटर्न. छान दर्शन झालं आमचं. तिथे फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही जास्त काही रेकॉर्ड करू नाही शकलो, पण जितकं जमलं तितकं मी रेकॉर्ड केलं. आणि त्यांना हे पण सांगितलं थोडं लवकर दर्शन निपटवायचं असेल तर गेट नंबर 6 वर जा. तिथे तुम्हाला एंट्री पास मिळेल, आय गेस 200 रुपीजची असते ती पर पर्सन. तर ती घेऊन घ्यायची, तर तुमची जी लाईन आहे ती एकदम अशी रिड्यूस होऊन 20% वर येऊन जातं. येस. तर ही एक हेल्पफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. सो या नक्की विजिट करा शिर्डीला. आता आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता जाणार आहे नागपूरला रिटर्न.
सो आता आम्ही जाऊ, चेंज करू आणि लगेच आम्ही नागपूरसाठी आत्ताच निघू. आता वाजलेले आहे 5. तर आमचा चेकआउट टाईम झाला आहे आणि आता आम्ही निघू. चला, तर आता आम्ही आलो आहे रिटर्न. सो गाईज, आता आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहे. आता आम्ही फ्रेश होऊन जातो आणि थोडंसं कपडे वगैरे चेंज केले की मग लगेच आम्ही नागपूरसाठी निघू. हाय गाईज, आता आम्ही हॅलो 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 बस हां. सो आता आम्ही केलं आहे चेंज. मी ही क्यूट टी शर्ट घातली आहे आणि हा खाली पॅन्ट घातला आहे. आता आम्हाला करायचं आहे ट्रॅव्हलिंग नागपूरपर्यंत, ज्यासाठी आम्हाला लागेल 5 आवर्स आणि पूर्ण वेळ सवकाळ ड्राईव्ह करणार आहे. यांनी चेंज नाही केलं बिकॉज यांच्याकडे हा एक लास्ट आता आउटफिट राहिलेला होता. बाकी यांचे पूर्ण कपडे संपलेले आहे. माझ्याकडे अजून 2-3 आहे. मी आणखी कुठे स्टे नाही, पण तुझे करायचं? नाही होत ना मला. अरे माझ्याकडे आहे. म्हणजे आणखी कुठे स्टे करायचं असेल तर आपण फिरू शकतो. चालेल अच्छा, का? हा, पण हे लास्टच आहे फ्रेशवाले, याच्यानंतर फ्रेश नाही. हां. सो माझ्याकडे तर आहे पण यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे आमचं फायनल आहे की आम्हाला नागपूरला जावं लागणार आहे. इथनं आमचा चेकआउट टायमिंग तर झालाच आहे ऑलमोस्ट. आता आम्ही इथून निघू. ऑलमोस्ट नाही, चेकआउट टाइम हो आमचा 5 तास ऑलरेडी झाले आहे. ये फंस गया सीएम, गजब बेइज्जती है. ठीक आहे ना. तर आम्ही शॉपिंग करत होतो ॲक्च्युली. याच्या आधी आम्ही जेव्हा आम्ही खूप 2-3 वेळा तरी सोबत आलो आहे लग्नानंतर शिर्डीला आणि ही आय गेस 4th टाईम आहे आमची. तर आम्ही याआधी यायचो तर इकडने आम्हाला मुंबई जायचं राहत होतं किंवा कुठे पण जायचं राहत होतं. त्यामुळे आम्हाला कसं दर्शन केलं की लगेच बाहेर आलं आणि कुठेतरी जावं लागत होतं. बट यावेळेस आम्ही पुण्यावरून शिर्डीला आलो आणि इकडनी आम्हाला डिरेक्टली आम्हाला नागपूरला जायचं आहे. त्यामुळे आम्हाला काही टाईम लिमिट्स नव्हते. तर आम्ही खूप छान असं शिर्डीला एक्सप्लोअर केलं. खूप शॉपिंगसुद्धा केली आम्ही. काही छोटे छोटे गिफ्ट्स पण घेतले काही लोकांसाठी. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता आमचा आणि तुम्ही सुद्धा इथे विजिट करा शिर्डीला. खूप छान असं दर्शन होतं तिथे. तुम्ही VIP पास काढू शकता जी फक्त 200 रुपीजची असते आणि लगेचच तुमचं दर्शन होऊन जातं. थोडं तुम्हाला पेशन्सने थोडं वेट करावं लागतं. बाकी लगेच दर्शन होऊन जातं तिथे. तर तुम्हाला खूप वर्ष झाले असेल इकडे येऊन, हां. तर आता परत तुम्ही या, कारण समृद्धी महामार्गामुळे इथे बरेचसे बदल झालेले आहे आणि तुम्हाला इथे मजा येईल. म्हणजे असं पीसफुल वाटेल की बा तुम्ही शहराच्या काय म्हणतात त्याला, शहर की भाग दौड से थोडासा पीसफुल काइंड ऑफ. खूप इम्प्रूव्हमेंट झाला आहे. जेव्हा आपण लहानपणी आलो होतो, म्हणजे मी पण खूप आधी आली होती इथे. त्यानंतर लग्नानंतर मी आता 4 to 5 टाइम्स ही माझी विजिट आहे. सो खूप छान असं इम्प्रूव्हमेंट झालं आहे इथे. वेदर पण खूप छान असतो इथला आणि इथले लोकंसुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही या, नक्की विजिट करा इथे आणि खूप एन्जॉय करा. इथे तुम्ही मंदिरमध्ये एंटर केलं की तुमच्याकडे फोन नसतो पूर्ण वेळ. तुम्ही आत गेले की तुम्हाला 1-2 तास जितके पण वेळ लागत आहे तुमच्याकडे फोन नसतो. तुम्हाला रिटर्न बाहेर आल्यानंतरच फोन मिळतो. त्यामुळे मी सुद्धा काही शूट करू नाही शकली. तर आणि एक ते पण छान वाटलं की तुम्ही असं दर्शनासाठी जात आहे. काही लोक टेम्पलमध्ये फोन वगैरे बघत राहतात, पण तिथे ना खूप असा वेळ मिळतो की तुम्ही विदाऊट फोन बसलेले आहे तिथे वेट करत. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स येतो तिथे. इकडने आम्ही आता निघालो की लगेच तुम्हाला दाखवतो आहे आम्ही काय करतोय नागपूरला पोहोचतपर्यंत. सो ब्लॉगला कंटिन्यू ठेवा आणि एंडपर्यंत बघत राहा. बाय बाय. तर आमचं लगेज रेडी होतं आणि आता निघायची वेळ होती. पण त्याआधी आमच्या सौला काही गेम्स खेळायचे होते, चॅलेंज गेम. काय? ये तुम्हारे बायात का खेल है. अच्छा. क्या बोला था मैं? सो फायनली आमची निघायची वेळ आता झालेली आहे आणि इथे आम्ही बॅग्स काढून ठेवलेले आहे. मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारायचं आहे की इथे 2 बॅग्स आहे, ठीक आहे. तर तुम्हाला गेस करायचं आहे की यात ऋतूची बॅग कुठली असेल आणि सौची बॅग कुठली असेल. हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, इट्स चॅलेंज फॉर यू गाईज. बाय बाय. आता माहिती नाही परत कधी येऊ, पण लगेचच येऊ आम्ही. नेक्स्ट काय फेसेस बनवत आहे. चला. खूप विचित्र असे फेसेस बनवत होते सौ.
ओके. सो फायनली आता आमचा चेकआउटचा वेळ झाला होता. आम्ही चाललो होतो लॉबीमध्ये. आमची जी रूम होती ती होती 3rd फ्लोअरला आणि आता आम्ही चाललो आहे ग्राउंड फ्लोअरला. नाऊ इट्स टाईम टू से बाय बाय टू धिस हॉटेल. बाय द वे हे जे फ्लावर आहे ते मला ब्लेसिंगच्या रूपात मिळालेलं आहे. जेव्हा मी साईबाबांचं दर्शन करायला गेली होती, तर तिथे जे पंडित लोकं असतात त्यांनी मला हे तिथे दिलेलं होतं आशीर्वादाच्या रूपांतरात आणि ते मी आमच्या कारमध्ये पुढे ठेवलं कारण आम्ही आता लाँग ट्रॅव्हल करणार होतो आणि ॲज अ ब्लेसिंग म्हणून मी ते आमच्या कारमध्ये पुढे ठेवलं आणि फायनली आता आम्ही नागपूरला निघायसाठी रेडी झालो होतो. बाय बाय. आय होप गाईज की तुम्हाला आमची शिर्डी ट्रिप आवडली असेल आणि आम्हाला जितकं पॉसिबल झालं आम्ही तुमच्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आय होप ती तुमच्यासाठी थोडीफार हेल्पफुल असेल. सो आता आम्ही निघालो आहे शिर्डीवरून नागपूरसाठी. सो गाईज तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो गाईज शिर्डीपासून नागपूरपर्यंतचा आमचा प्रवास राहणार आहे 5 तासांचा. तर शिर्डीपासून नागपूरला जाण्यासाठी आम्ही समृद्धी महामार्ग चूज करत असतो. तर जवळ-जवळ 4.5 तासामध्ये आम्ही नागपूरला पोहोचलो. समृद्धी महामार्ग एक्झिट घेतला आम्ही नागपूरचा आणि आम्हाला डिनर करायचं होतं म्हणून आम्ही नागपूरच्या सिंगसाब या रेस्टॉरंटला आलो, जिथे आम्ही नेहमी डिनर करायला येत असतो. हे रेस्टॉरंट वर्धा रोडवर आहे. इथला ॲम्बियन्स, इथली सर्व्हिस आणि इथली टेस्ट सुद्धा एकदम छान आहे. सो गाईज आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आम्ही न्यू व्लॉगर्स आहोत, आम्हाला सपोर्ट करा आणि असे आणखी व्हिडिओज येणार. नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत, कशी इन्फॉर्मेशन हवी आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.